सूट तेरा काला काला जान कटदा मुस्कारा। हाय फ्रेंड्स, तिला आपण नंतर निवांत बघूया। काही आता आपण इडियम्स आणि फ्रेजेस काही ट्रिक्स नुसार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया। ओके, चला तर स्टार्ट करूया। फर्स्ट आहे फ्लॉगिंग अ डेड हॉर्स। फ्लॉगिंग म्हणजे चालवणे। काय चालवते तर एक डेड झालेला हॉर्स चालवते आणि तो चालवते म्हटल्यावर आपला टाइम कसा आहे तर वेस्टिंग टाइम इन युजलेस एफर्ट आहे, म्हणजे व्यर्थ प्रयत्न वेळ वाया घालवतोय आपण। ओके, सेकंड आहे गेट क्रॅशर। आता गेट क्रॅशर गेटवर एक क्रश येऊन उभा राहिलाय। आतमध्ये एका मुलीचं लग्न होतोय आणि त्याचा जो क्रश होता तो गेटवरच उभा आहे। मग त्या क्रशला कोणी इन्व्हाइट केलेलं असतं का तर नाही, तो अनइन्व्हाइटेड गेस्ट आहे। त्यावरून लक्षात ठेवायचं गेट क्रॅशर, त्यावरून लक्षात ठेवायचं अनइन्व्हाइटेड गेस्ट म्हणजे न बोलवता आलेला पाहुणा। थर्ड आहे रेड लेटर डे। आता रेड लेटर, आता जेव्हा एखाद्या मुलाचं सिलेक्शन वगैरे होतो ना तर त्यासाठी पोस्टने एक डॉक्युमेंट्स येतात तर ते रेड लेटर मध्ये असतात। तर जेव्हा तो रेड लेटर पोस्टने आपल्या गावाकडे येईल तर त्यावेळेस त्या मुलासाठी कसं आहे हॅपी अँड सिग्निफिकंट डे, आनंदी आणि महत्वपूर्ण दिवस आहे। नंतर फोर्थ आहे कॉक अँड बुल स्टोरी। आता ही अमेरिकेमध्ये अशी स्टोरी आहे, कॉक सोबत बुल म्हणजे बैल, कॉक अँड बुल हे दोन्ही पण हवेत उडतात म्हणे। पण ही आपल्या भारतीयांना पटण्यासारखी कथा आहे का तर नाही, तर ती अन अब्सुर्ड स्टोरी म्हणजे न पटणाऱ्या कथा आहेत। नंतर फिफ्थ आहे अंडर द वेदर। आता वेदर वगैरे खूप खराब झालेलं आहे आणि पाऊस वगैरे पडतोय आणि त्या वेदरमध्ये त्याच्या खाली आपण दिवसभर भिजलेलो आहोत तर आपल्याला कसं फील होईल, फिलिंग अनवेल म्हणजे अस्वस्थ वाटेल किंवा आजारी असणे असं वाटेल। ओके, थँक्यू।